नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी सर्व भाज्या मिक्स असा व्हेज कुर्मा मी बनवणार आहे. अगदी टेस्टी आणि हॉटेलमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीने आपण व्हेज कुर्मा बनवणार आहोत. त्यासाठी मी काही भाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये 2 गाजर घेतले आहे, 5 ते 6 मी फरसबी घेतले आहे, 1 कांदा घेतला आहे, टमॅटो घेतला आहे, फ्लावर घेतला आहे. तर मी हा संपूर्ण फ्लावर नाही वापरणार, अर्धा फ्लावर वापरणार आहे. 2 बटाटे घेतले आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या संपूर्ण भाज्या मी वापरणार आहे. त्यासाठी मी आता सुरुवातीला फ्लावर घेतला आहे, तो मी या पद्धतीने कट करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लावरची साईज कट करून घेऊ शकता. मी मीडियम आकाराचा फ्लावर कट करून घेतला आहे. त्यानंतर गाजराचे साल काढून गाजर देखील मी कट करून घेतलेला आहे. यानंतर मी फरसबी घेतली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्याचा मागचा भाग कट करून टाकला आहे देठाचा. तो कडक लागतो, खायला छान लागत नाही, म्हणून मी तो कट करून घेतला आहे. आणि आता ही फरसबी सुद्धा मी या पद्धतीने कट करून घेणार आहे. तर फ्लावर आणि गाजर त्याचबरोबर फरसबी मी इथं भाजी कट करून घेतलेली आहे. या पद्धतीने मी भाज्या घेतलेल्या आहे. यानंतर मी बटाटा घेतला आहे. बटाट्याचे साल काढून बटाटा देखील मी मीडियम साईजचा असा कट करून घेतलेला आहे. यानंतर मी 1 वाटी साधारणतः फ्रोझन वटाणे घेतलेले आहे. तर तुम्ही फ्रेश वटाणे असेल तर ते घेतले तरी चालेल. मी फ्रोझन वटाणे माझ्याकडे होते शिल्लक, तर मी ती घेतलेली आहे. आता हे संपूर्ण भाज्या मी स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे. त्याआधी आपण वाटणाची तयारी करूया. तर आता इथे मी 1 कांदा घेतलेला आहे आणि तो मी उभा असा कट करून घेणार आहे. कांदा कट करून झाल्यानंतर मी 1 टमॅटो घेतला आहे, तो देखील कट करून घेतलेला आहे. यानंतर आता कढईमध्ये चमचाभर तेल घालून घेणार आहे. तेल घातल्यानंतर तेलामध्ये आता हे सगळं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कट केलेला कांदा मी घालून घेतलेला आहे. कांदा घातल्यानंतर यामध्ये मी आता खोबऱ्याचे काप घातले आहे. साधारणतः अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी घालून घेतले आहे. यानंतर तो कट केलेला टमॅटो होता, तो देखील मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. यानंतर ह्या वाटणाला छान चव यावी त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतल्या आहेत. त्याचबरोबर अगदी छान टेस्टी असं हे बनावं त्यासाठी आपण पुढची सामग्री घालणार आहोत. तर यामध्ये मी 5 ते 6 काजू घालून घेतलेले आहे आणि 1 चमचा बडीशोप घातला आहे. बडीशोप घातल्यामुळे या वाटणाला छान फ्लेवर येतो. आणि आता 1 चमचा धणे घातले आहे आणि हे संपूर्ण मी परतून घेतलं आहे हलकंसं. आणि आता हे मी मिक्सर जारमध्ये संपूर्ण घालून घेणार आहे. याचं आपण वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा कप मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून याची स्मूथ पेस्ट मी बनवून घेणार आहे. आता इथे हे संपूर्ण मी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहे. धुवून झाल्यानंतर मी साधारणतः 70% ह्या गरम पाण्यात घालून शिजवून घेतल्या आहे. तर ह्या पद्धतीने त्या साधारणतः 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. शिजवून झाल्यानंतर लगेचच आता इकडे आपण मस्त गरम पाण्यात त्या शिजवून घेतल्या आहे. इकडे आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. मोहरी संपूर्ण फुटू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते. तर मी 1 चमचा तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर आपण पुढची फोडणी घालणार आहोत. तर मोहरी घातल्यानंतर मी यामध्ये दालचिनी घातली आहे. त्यानंतर तिखट विलायची घातलेली आहे, दालचिनी, 2 लवंग घातले आहे. हा खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 2 मिरे घातले आहे, चक्रफूल घातलेला आहे. ह्या सगळ्या मसाल्यांमुळे भाज्याला छान फ्लेवर येतो. तमालपत्र घालून घेतलेलं आहे. तर हे संपूर्ण तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी अगदी थोडंसं मोजकं घातलेलं आहे आणि ह्याचे आता मी परतून घेणार आहे. याबरोबर मी 1 हिरवी विलायची देखील घातली आहे. हिरव्या विलायचीचा जो फ्लेवर असतो तो भाजीला खूप छान येतो, त्यामुळे ती अवश्य घाला. आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली आहे. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आणि आता हे संपूर्ण घालून झाल्यानंतर यामध्ये मी ज्या वाफवलेल्या भाज्या ज्या होत्या त्या मी यामध्ये परतून घेणार आहे. म्हणजे हा खडा मसाल्याचा संपूर्ण फ्लेवर ह्या भाज्यांना येईल त्यासाठी आपण ह्या भाज्या या खड्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी फक्त खडा मसाला आणि मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहे.
आणि वरतून आता मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। मीठ घालून आता ह्या भाज्या मी अगदी 2 मिनिटासाठी त्याचं थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंत मी परतून घेणार आहे। संपूर्ण खड्या मसाल्याचा फ्लेवर ह्या भाज्यांना यावा त्यासाठी आपण हे करणार आहोत। आता इथे मी मसाले घालत आहे, त्यासाठी मी धना पावडर 1 चमचा घालून घेतलेला आहे। धना पावडर घालून झाल्यानंतर मी ते पुन्हा मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर घातलेली आहे। हळद पावडर घातल्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घालून घेतलेली आहे। लाल तिखट घातल्यानंतर थोडीशी मी काश्मीरी लाल मिरची घालून घेतलेली आहे। आता यामध्ये हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची आणि धना पावडर घालून मी ह्या संपूर्ण भाज्या ह्या पद्धतीने परतून घेणार आहे। आता यामध्ये ह्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण पुढची सामग्री घालणार आहोत। तर मसाल्यांमध्ये ही भाजी खडा मसाला आणि पावडर ज्या मसाले वापरले आहेत त्यामध्ये आपण ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेत आहोत। मंद आचेवरती परतून घ्यायच्या आहे। आपण त्या थोड्याशा शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे आता ह्या पद्धतीने त्याचं थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण परतून घेतो आहोत। साधारणतः 5 ते 7 मिनिट आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत। तर ह्या संपूर्ण भाज्या ह्या पद्धतीने परतून घ्यायच्या आणि बऱ्यापैकी त्याचं मॉइश्चर कमी होईल इतकापर्यंत परतून घ्यायचा। थोडासा हलकासा भाज्यांना चॉकलेटी डाग लागेल इतकं आपण परतून घेणार आहोत, म्हणजे त्या चवीला छान लागतात। तर या पद्धतीने आपण ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेत आहोत। परतून झाल्यानंतर आपण पुढची सामग्री यामध्ये घालणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्या भाज्या मी आता परतून घेतल्या आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटं परतल्यानंतर जे काही आपण कांदा, टोमॅटो, काजू ह्याचं वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये मी घालून घेणार आहे। संपूर्ण वाटण यामध्ये घालून पुन्हा त्या भाज्या परतून घ्यायच्या। साधारणतः 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायचं वाटण घातल्यानंतर, म्हणजे संपूर्ण वाटण व्यवस्थित त्या भाज्यांना मिक्स होईल। आणि नंतर यावरती गरम पाणी आपण घालून घेणार आहोत। थंड पाणी बिलकुल घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आणि त्याला हलकीशी अशी उकळ हाय फ्लेमवर येऊन द्यायची आहे। आपण आता भरपूर ह्या भाज्या परतून घेतल्या आहे, त्याच्यामुळे त्याची स्मोकी फ्लेवर त्याला छान येतो। आणि आता हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं झाकण ठेवून। संपूर्ण भाज्यांना स्मोकी फ्लेवर आलेला असतो। खडा मसाला आणि आपण बाकीचे मसाल्यांमध्ये ही भाज्या व्यवस्थित परतून घेतलेल्या असल्यामुळे त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो। आता वरतून थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते या पद्धतीने। आणि आता यावरती वरतून तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर घालून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने आपली ही मस्त व्हेज कुर्मा भाजी तयार झाली आहे। भरपूर भाज्या घालून घरीच अगदी हॉटेलची टेस्ट येईल अशी ही व्हेज कुर्मा आपली तयार झाली आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।